शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय मल्हारवाडी या ठिकाणी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आपण त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांनी यावर्षी साई ॲग्रोचे जे प्रोडक्ट वापरलेले आहे, ऑर्गॅनिक प्रोडक्ट, तर त्यांनी त्याच्यामध्ये काय काय वापरलेले, त्यांना रिझल्ट कसे आलेले, त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. संपत एकनाथ जाधव, मुक्काम पोस्ट मल्हारवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. बरं, आता किती झाडांचा प्लॉट आहे तुमच्या डाळिंब? 700 झाडाचा प्लॉट आहे. 700 झाडांचा. हो. या प्लॉटला पहिलं पाणी किती तारखेचं आहे? 1 डिसेंबरचं पाणी. 1 डिसेंबरचं पाणी. तर तुम्ही यावर्षी साई ॲग्रोचे जे प्रोडक्ट वापरलेले ऑर्गॅनिक प्रोडक्ट, हो. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेले? आपण सेटिंग चार्जर वापरलं. बरं. फ्रूट गोल्ड वापरलं. फ्रूट गोल्ड, अजून अमृत गोल्ड, फ्रूट गोल्ड आणि ग्रीन गोल्ड, सॉइल गोल्ड आणि स्टिकरचं काय ते वॉटर गोल्ड सगळेच प्रोडक्ट तुम्ही हो, वापरले. सगळे वापरले. त्याचबरोबर आपण थोडं याला बाहेरचे रासायनिकची पण जोड दिली. रासायनिक आहे 50% आपली आणि 50% 50%. बाहेरची. तर असं आपण मेळ बसवलेला आहे. चला थोडं आपण चालत बोलू. तर आज तुमच्या झाडाची जर सेटिंग बघितली, तिथं पण दाखवा. तर जवळ या थोडं. 1 डिसेंबरचं पाणी इथं दाखवा जवळ. तर 1 डिसेंबरच्या मानाने सेटिंग चांगली झालेली, हो बरोबर? हो हो. झाडावर किती फळं असतील अंदाजे? अंदाजे 200 200 150 ते 200च्या पुढे. 150-200. 200च्या पुढे. तर यावर्षी ज्यांच्या डिसेंबरचे पाणी होते, ज्या शेतकऱ्यांची, त्यांना बऱ्याच ठिकाणी समस्या जाणवली, सेटिंग नाही झाली. नाही, शेटिंग गावात कोणच नाही झाली. बरं. गावात परिसरात बरेच बाग आहेत ना. तुमचा प्लॉट तर आज 150-200 सेटिंग झाला. Setting डिसेंबरचा झाला. प्लॉट आहे. हो, हो, हो. तर मग काय वाटतं तुम्हाला, एखाद्या ट्रीटमेंटचा भाग जर विचार केला आपण, ट्रीटमेंट योग्य दिशेची वाटली एकदम. योग्य दिशेची वाटली? हो, हो. एवढ्या खराब वातावरणामध्ये आज तुमचा प्लॉट हो, सेटिंग setting झालेला आहे. डिसेंबरचे प्लॉट एकदम बोटावर मोजणे इतकी सेटिंग, हो, आणि तुमचा प्लॉट ओव्हरलोडिंग चांगला झाला. ओव्हरलोड झाला. आता इथं जर बघितलं तर थोडं जवळ दाखवा. कळीचा स्ट्रोक जर बघितला तर एकदम मस्त स्ट्रोक आहे, बरोबर आहे? हो. आणि अजून आपण सेटिंग चालूच आहे, चालू शेटिंग. बरोबर आहे की नाही? हो. तर एकंदरीत जर सगळा विचार केला आपण, तर एवढ्या खराब वातावरणामध्ये आज तुमचा प्लॉट सेट झालेला आहे, शेड झाला. बरोबर आहे? हो. तर चांगले यावर्षी थकलेली आहे सेटिंग, बरोबर आहे? नाही नाही, चांगले जुने अनुभवी माणसं इथं होती पण ना. दाखवा, हे बघा खाली एकदम पोटात पण माल आहे, हो. झाड खोडात माल काढी आहे. खोडात माल आहे, बरोबर आहे? हम्म. हे चित्र जर बघितलं तर नक्कीच डाळिंब शेती यशस्वीरित्या होऊ शकते, बरोबर आहे की नाही? हो, चांगलं मार्गदर्शन जर असेल तर त्याचबरोबर योग्य प्रोडक्टची चांगल्या मार्गदर्शनाची पण गरज आहे. गरज. आता हे बघा, इथं जर बघितलं तर इथं पण एकदम सेटिंग जबरदस्त आहे, बरोबर आहे? हो, आणि सगळीकडे एकसारखी. सगळीकडे खाली गेली सगळीकडे. आता तुमच्या फळाची साईज साधारणतः एक 70 ते 100 ग्रॅमच्या आसपास गेलेली, हा, गेली बरोबर आहे? गेली. तर तुम्हाला माहिती कशी भेटली या प्रोडक्टची? माहिती आता तुम्ही दिली ना माहिती आम्हाला. बरं. म्हणजे आजूबाजूला इथं तुमच्या कुठे मागच्या वर्षी वापरत होतं का? हा, ते गावड्याच्या प्लॉटवर येत होते ना तुम्ही. बरं. तिथून मग आम्ही पाहिलं, हां. तुमचं काम योग्य वाटल्यामुळं मग संपर्क केला आम्ही. बरं. मी आधी बघितलं हो हो प्लॉटचं परिस्थिती, म्हणजे प्लॉट कसे मागच्या वर्षी हो निघले, हो हो. हे सगळ्याचा विचार करून तुम्ही वापरलं. नवीन औषधं, नवीन माणूस, भरोसा ठेवला तुम्ही, भरोसा ठेवला आणि नक्कीच आज तुम्हाला फायदा चांगला झालेला फायदा आहे. 100% झाला. झाडाची जर ग्रोथ जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे, आणि पत्तीची साईज वगैरे काळुकी क्लिअर एकदम कट मस्त आहे, बरोबर आहे? तर मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? तर आता डाळिंब शेतकऱ्यांनी या औषधाचा वापर केला पाहिजे बुवा. बरोबर आहे. असं हा. आता त्यावेळेस सेटिंगची परिस्थिती डिसेंबरमध्ये मधमाशी नव्हती, मधमाशी उठत नव्हती, काय नव्हती अशी. तो एक लय मोठा प्रॉब्लेम मोठा. होता. तुमचं सेटिंग झालंय, झालं शेती. बरोबर आहे की नाही? तर ह्या सगळ्या खराब वातावरणातून तुमचा आज प्रवास चालू आहे, आणि तुमचा प्लॉट एकदम डोंगराच्या कडाला आहे. इकडे पाठी बघा, दाखवा, हे बघा तिकडे फिरलं सगळा डोंगर आहे, आजूबाजूला कुठंच काही हिरवं नाही, नाही. बरोबर आहे? इथं तुमचा प्लॉट आज आहे. तर काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? आजूबाजू शेतकऱ्यांनी हे औषध वापरले पाहिजे बुवा. औषधाची दिशा योग्य आहे एकदम. बरं. ऐका, थोडंसं अभ्यासपूर्वक जर वापरलं तर. आणि आपलं विजिटर पण असतं, बरोबर? हो, व्हिजिटर राहते, वेळच्या वेळी तुम्हाला मार्गदर्शन असतं. मार्गदर्शन राहते. ठीक आहे, चालेल. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद.